म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर याद्वारे शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती टाकण्याचा निर्णय राज्य सरकारचा बघायला मिळत आहे। त्यामुळे आता कोणत्या शेतकरी बांधवांना काळजी आणि चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही। खूप दिवसानंतर असा मोठा निर्णय झाल्याने शेतकरी खुश झालेले आहेत। शेतकऱ्यांना वाटत होतं नमो शेतकरी योजनेचे पैसे पीएम किसानचे पैसे भेटल्यानंतर लगेच मिळतील, मात्र थोडा उशीर झाला। सरकारने पण सांगितलं की शेतकरी बांधवांनो नाराज होऊ नका, आम्ही तुमची नाराजी दूर करणार आहोत आणि शेतकरी बांधवांना सर्वांच्या खात्यावरती आम्ही पूर्ण पैसे वाटप करणार आहोत असं देखील सरकारने सांगितलंय। बघा आता पैसे वाटपाचा मुहूर्त ठरलेला आहे। पूर्ण पैसे शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येणार आहेत। पण आता ते कधी येणार, आज येणार की उद्या येणार असा प्रश्न तुमच्या मनात असेल। आता सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत, त्यासाठी फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती मात्र नक्की टाकून ठेवा। तर चला पाहूयात। तर बघू शकता या ठिकाणी मोठी खुशखबर शेतकरी बांधवांसाठी आलेली आहे। सरकारकडून अखेर निर्णय झाला। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 2000 रुपये कधी येणार असा मोठा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात होता। पण इकडे बघा आता तुमच्या खात्यावरती 2000 रुपयांचा नमो शेतकरीचा हप्ता येईल। मात्र अशा बातम्या देखील सध्या बघायला मिळत आहेत की हप्ता वाटपाला सरकारकडून उशीर झाला आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती एक नाही तर आता नमो शेतकरी योजनेच्या 8व्या आणि 9व्या हप्त्याचे म्हणजेच की 2 हप्त्याचे 4000 रुपये टाकण्यात येणार आहेत। होय, आता 4000 रुपये देखील मिळण्याची शक्यता आहे। त्याचं कारण म्हणजे नमो शेतकरी योजनेचा हप्ता सरकारने देण्यास खूप उशीर केलेला आहे। मग आता एवढा उशीर झालेला आहे की आता शेतकऱ्यांना 2 हप्ते देणं गरजेचं आहे। शेतकरी नाराज पण झालेले आहेत। सरकारच्या पण लक्षात आलेलं आहे की आता शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी एक हप्ता देऊन चालणार नाही, तर नमो शेतकरी योजनेचे 2 हप्ते द्यावे लागतील। तर आता तुमच्या बँक खात्यात लवकरच नमो शेतकरीचे हे 4000 रुपये येण्याची आता शक्यता आहे। पण बघा हे 4000 रुपये डायरेक्ट डीबीटीतून येणारच आहेत। पण महत्त्वाचं म्हणजे सरकारने सांगितलेली 2 कामे शेतकरी बांधवांनो तुम्हाला करावे लागतील। मुख्यमंत्री म्हटले की जर ही 2 कामे शेतकऱ्यांनी केली नाही तर त्यांना नमो शेतकरीचे पैसे भेटणार नाहीत। इथून पुढे आता नमो शेतकरी योजनेत आम्ही मोठा बदल केलेला आहे। त्यामुळे ही 2 कामे सर्व शेतकरी बांधवांना अर्जंटमध्ये करावीच लागतील। बघा शेतकरी मित्रांनो, नेमकी कोणती 2 कामे करावी लागतील जेणेकरून नमो शेतकरीचे पैसे भेटतील ती बातमी आपण पुढे बघणार आहोत। ती माहिती तुम्हाला पुढे सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला पण कळेल की नेमकी कोणती 2 कामे करायची, कारण ती 2 कामे केली तरच यावेळेस नमो शेतकरीचे पैसे तुम्हाला मिळतील। जर केली नाही तर तुमचं नमो शेतकरी योजनेतून नाव काढलं जाईल आणि तुमचं योजनेत नाव ठेवण्यात येणार नाही। कायमचे तुमचे पैसे बंद करण्यात येतील। त्यामुळे मोठं नुकसान तुमचं होऊ शकतं। त्यासाठी तुम्हाला पुढच्या 5 दिवसाच्या आत ही 2 कामे करणं गरजेचं आहे। ही 2 कामे केल्यानंतर डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात नमो शेतकरी योजनेचे पूर्ण पैसे जे आहेत ते सरकारच्या माध्यमातून जमा होऊन जातील आणि तुम्हाला एक मोठा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून नक्कीच मिळेल। अशा प्रकारचा निर्णय सरकारने केलेला आहे। आता ती माहिती पुढे सांगणार आहे। त्यापूर्वी नमो शेतकरीचे पैसे कधी येणार आहेत? आता बघा 2026 वर्ष येत आहे आणि 2026 वर्ष शेतकऱ्यांचं खूप आनंदी जाणार आहे, कारण की सरकारने डायरेक्ट नमो शेतकरी योजनेचा पैसे वाटपाचा निर्णय घेतलेला आहे आणि हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती डायरेक्ट जमा होणार आहेत। आता बघा 2025 वर्ष संपलं आहे, म्हणजे संपत आलेलं आहे असं देखील आपण म्हटलं हरकत नाही। आता 2026 वर्ष येत आहे आणि हे 2026 वर्ष शेतकऱ्यांचं आनंदी जावं याकरिता सुरुवातीला शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पूर्ण पैसे सरकार आता वाटप करणार आहे। बघा कसलाही उशीर होणार नाही असं सरकारने सांगितलंय। मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे की आतापर्यंत उशीर झाला त्यामुळे बरेच शेतकरी नाराज होते, मात्र आता ती नाराजी आम्ही दूर करणार आहोत असं देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। आणि आता ही नाराजी दूर करण्यासाठी नमो शेतकरी योजनेचा 8वा आणि 9वा हप्ता 2 हप्त्याचे असे एकत्रित 4000 रुपये तुमच्या बँक खात्यात आता येणार असल्याने एक मोठा दिलासा तुम्हाला नक्कीच मिळू शकतो। आता व्हिडिओच्या पुढे आपण बघणार आहोत ज्या काही बातम्या सध्या येत आहेत त्यामध्ये काही ठिकाणी सांगण्यात येत आहे की नमो शेतकरी योजनेचे पैसे आता शेतकऱ्यांना मिळण्यासाठी अजून महत्त्वाची कामे करावी लागतील असं मुख्यमंत्री म्हटले आहे। तर होय, तसं करावं लागणार आहे। तुम्हाला महत्त्वाची 2 कामे करायची आहेत। जर मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली ती 2 कामे केली नाही तर यावेळेस पैसे भेटणार नाहीत असं म्हणणं आहे। त्यामुळे ती 2 कामे पूर्ण करून घ्या। ती 2 कामे पूर्ण करण्यासाठी तुम्ही शहरी भागात किंवा तुमच्या गावाकडे जाऊन सुद्धा पूर्ण करू शकता। ती कोणती कामे आहेत आता ती माहिती तुम्हाला लगेच पुढच्या 2 मिनिटात सांगणार आहे। त्यासाठी आता राहिलेला व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा। तर बघा या ठिकाणी आता
राज्य सरकारकडून स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की नमूद शेतकरी योजनेचे पैसे आम्ही आता कोणत्या क्षणी देणार आहोत. पैसे वाटपाचं काम सरकार सुरू करत असून सरकारकडून याद्या जाहीर होत चाललेल्या आहेत. बघा आता महत्त्वाची नमूद शेतकरी योजनेची यादी आलेली आहे आणि राज्य सरकारने सांगितलंय आता जसं की इतर वेळेस बघा पैसे वाटप होताना काय व्हायचं, कधी या जिल्ह्यात पैसे उशीर यायचे, कधी कोणत्या जिल्ह्यात लवकर यायचे, पण आता तसं होणार नाहीये. अशी तयारी सरकारने केली आहे की त्या माध्यमातून एका बटनामध्ये पूर्ण महाराष्ट्रातील एक ना एक भागामध्ये छोटा मोठा कोणता भाग असो त्या ठिकाणी सर्वत्र एकदाच पैसे जमा होणार आणि हे पैसे वाटप काय एक दिवसात चालणार नाही. पुढचे 3 दिवस म्हणजे बघा एकदा पैसे वाटप सुरू झालं की हे नमूद शेतकरी योजनेचे पैसे 3 दिवस वाटप सुरू राहणार आहे. जर 1 जानेवारीला पैसे टाकले तर 1 जानेवारी 2 जानेवारी 3 जानेवारी असे 3 दिवस पैसे वाटप सुरू राहील. जर 5 जानेवारीला टाकले तर 5, 6, 7 जानेवारी म्हणजे अशा पद्धतीने पैसे वाटप हे सुरू राहणार आहे असा सरकारचा निर्णय बघायला मिळत आहे. आणि हे 3 दिवस पैसे वाटप का चालणार आहे त्याचं कारण म्हणजे सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे की आम्ही हे पैसे डीबीटीतून देत आहोत. डीबीटीतून देत असल्यामुळे काय अडचण नाही. हे पैसे किती जास्तीत जास्त 15 ते 20 मिनिटांमध्ये पूर्ण बँक खात्यात जमा होतील. पण काही शेतकरी असे राहतात त्यांच्या काही थोड्याशा अडचणीमुळे त्यांची काही कामे व्यवस्थित नसल्यामुळे त्यांच्या खात्यात काय लगेच पैसे येत नाहीत. मग त्यांच्या खात्यात पैसे जाण्यासाठी उशीर होऊ शकतो. त्यामुळे सरकारने सांगितलंय जरी पहिल्या दिवशी पैसे नाही आले तरी काळजी करू नका, जरी दुसऱ्या दिवशी आले नाही तरी काळजी करू नका, तिसऱ्या दिवशी का होईना पूर्ण पैसे येतील. आणि सरकारने सांगितलंय 3 दिवसात क्लिअर म्हणजे क्लिअर सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे पोहोचतात. म्हणजे एकदा वाटप सुरू झालं की 3 दिवसात पूर्ण पैसे येऊन जातील. त्यामुळे काळजी करायची नाही असं पण मुख्यमंत्री यांनी सांगितलेलं आहे. तर चला आता मुख्यमंत्री यांच्याकडून काय महत्त्वाची माहिती आलेली आहे. हप्ता द्यायला उशीर का झाला, मग आता 8व्या आणि 9व्या हप्त्याचे 2 हप्त्याचे मुख्यमंत्री खरंच 4,000 रुपये देणार आहेत का. जर 4,000 रुपये देणार असतील तर ते सर्व शेतकऱ्यांना भेटणार की कोणती कामे करावी लागतील. आता सर्व तुमच्या प्रश्नांची उत्तरे राहिलेल्या 3 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये मी देणार आहे. आता फक्त राहिलेला 3 मिनिटाचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघण्याचं काम करत चला. बघा या ठिकाणी आता आलेल्या माहितीनुसार राज्य सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगितलं आहे की नमूद शेतकरी योजनेचा हप्ता मिळण्यास उशीर का झाला असं सरकारने सांगितलं. शेतकऱ्यांना अशी अपेक्षा होती की 19 नोव्हेंबरला पीएम किसानच्या हप्त्यासोबत नमूद शेतकरी योजनेचे 2,000 रुपये देखील खात्यात जमा होतील. मात्र 19 नोव्हेंबरला केवळ केंद्र सरकारचा हप्ता वितरित झाला आणि राज्य सरकारचा हप्ता जमा न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये काहीशी निराशाची भावना पाहायला मिळाली. या विलंबाचे मुख्य कारण म्हणजे तांत्रिक प्रक्रिया आणि निधी हप्त्या वितरणासाठी आवश्यक असलेली प्रशासकीय मान्यता जी आहे ती लागत होती, मात्र ती त्यावेळेस पूर्ण भेटली नाही. राज्य सरकारला या हप्त्यासाठी पात्र लाभार्थ्यांची यादी केंद्र सरकारकडून प्राप्त करून घ्यावी लागते. त्यानंतर पुढील कार्यवाही सुरू होते, मात्र ती यादी त्यावेळेस लवकर आली नाही. त्यामुळे नमूद शेतकरीचे पैसे देण्यास उशीर झाला. पण आता ती यादी राज्य सरकारकडे आलेली आहे आणि ती यादी आली असल्यामुळे सरकारला आता डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यावरती पूर्ण पैसे वाटप करण्यात येणार आहे. त्यामुळे जरी सरकारने आता 2 हप्त्याचे पैसे द्यायचं ठरवलं तरी ते सहजपणे तुमच्या बँक खात्यात आता जमा होऊ शकतात आणि एकदा पैसे तिकडून सोडले तर 30 मिनिटांमध्ये हे पूर्णची पूर्ण खात्यात येऊ शकतात. त्यामुळे काळजी करायची गरज नाही. मग चला आता नवीन वर्ष जे सरकारकडून आता नवीन वर्षालाच पैसे देण्यात येत आहेत ते कसे देण्यात येत आहेत, कोणत्या जिल्ह्यात यादी येणार की एकदमच सर्व जिल्ह्यात जमा होणार आता ते पण तुम्हाला सांगतो. पण यावेळेस कडक नियम आहे. हजारो लाखो शेतकऱ्यांची नावे देखील योजनेतून बाहेर काढण्यात येत आहेत. बघा तुम्ही जर ही छोटीशी चूक केली तर तुमचं पण नाव योजनेतून बाहेर पडेल आणि सरकारने सांगितलेली ती 2 कामे केली नाही तर तुमचं पण नाव योजनेतून काढलं जाईल आणि तुमचे पैसे सरकारकडून बंद केले जातील. बघा सरकारने सांगितलंय कुटुंबातील एकालाच हे पैसे मिळणार आहेत. म्हणजे आता तुमच्या कुटुंबामध्ये योजनेचे पैसे घेणारे 2 जण असतील तर दोघांना मिळणार नाही, त्यातील एकालाच नमूद शेतकरी योजनेचे हे पैसे मिळतील. आणि पीएम किसान योजनेबाबत पण तसंच सरकारने केलेलं असून आता घरातील फक्त आणि फक्त एका नागरिकाच्याच बँक खात्यावरती हे हप्त्याचे जे काय 2,000 असतील 4,000 रुपये असतील हे आता येऊन जातील असं सरकारचं म्हणणं आहे. पण बघा आता हप्ता वाटपाला आतापर्यंत उशीर झाला, मात्र आता इथून पुढे कसलाही उशीर नाही. आता डायरेक्ट पैसे वाटपाची प्रक्रिया सुरू होत आहे. त्यामुळे काळजी करू नका, कोणत्या क्षणी तुमच्या बँक खात्यात पूर्ण पैसे जमा होतील असं देखील राज्य सरकारचं म्हणणं आहे. आता राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे. पण बघा आता कोणती 2 कामे करायची ती माहिती तुम्हाला एकदा देतो. जर तुम्ही ती 2 कामे केली तर नमूद शेतकरी योजनेचे पैसे तुम्हाला मिळतील आणि ती कामे केल्यामुळे तुमची योजना सुरू पण राहील हे देखील लक्षात घ्यायचं आहे. तर चला कोणती 2 कामे करायची त्याबाबतची सर्वात आधी आपण माहिती
या ठिकाणी जाणून घेऊया। त्यानंतर कोणत्या तारखेला पैसे जमा होणार आहेत, आज येणार की पैसे उद्या येणार, त्याबाबतची देखील माहिती आता तुम्हाला लगेच सांगतो। तर बघा, राज्य सरकारने सांगितलं आहे की आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबाबत आमचा मोठा निर्णय आणि महत्त्वाचा निर्णय जाहीर झालेला आहे। सर्व शेतकरी बांधवांना एक मोठा दिलासा आता मिळणार असून येणारे पैसे थेट डीबीटीतून तुमच्या खात्यात पोहोचणार आहेत, त्याची काळजी करू नका। आणि योजना काय बंद झालेली नाहीये असं देखील सरकारने सांगितलं, योजना सुरूच आहे। तर सरकारने सांगितलं की आम्ही सांगितलेली ही 2 कामे तुम्ही अर्जंटमध्ये लवकरात लवकर पूर्ण करून घ्या। सरकारने सांगितलेली ही 2 कामे जर पूर्ण करून घेतली तर नमो शेतकरीच्या पहिल्या लिस्टमध्ये तुमचं नाव येईल आणि पहिल्या लिस्टमध्ये जर नाव आलं आणि सरकारने तिकडून 2 हप्ते जाहीर केले तर इतर शेतकऱ्यांपेक्षा तुमच्या खात्यात 8व्या हप्त्याचे 2,000 रुपये आणि इकडे बघा 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये, असे 2,000 रुपयांचे 2 हप्ते तुमच्या खात्यात येतील आणि हे टोटल किती रुपये, 4,000 रुपये तुम्हाला मिळतील। आणि 2 मेसेज मोबाईलवरती येतील, क्रेडिट युअर अकाउंट 2,000 रुपये असा मेसेज आला की समजून जायचंय हा आपल्याला नमो शेतकरीचा हप्ता आला। आणि त्यानंतर अजून मेसेज येईल, क्रेडिट युअर अकाउंट 2,000 रुपये 9वा हप्ता 90 इन्स्टॉलमेंट म्हणून असा मेसेज येईल। लगेच समजून जायचंय 2 हप्त्याचे 4,000 रुपये सरकारने आपल्याला दिलेत। मग हे पैसे तुम्ही बँकेत जाऊन लगेच काढून आणू शकता, तुम्हाला कसलीच काळजी चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही असं देखील म्हणणं राज्य सरकारचं आहे। आणि आता सरकारने सांगितलंय की बऱ्याच शेतकऱ्यांची नावं आम्ही काढत आहोत, त्याचं कारण म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढलेला नाही। बघा, आता फार्मर आयडी काढला नसेल तर नमो शेतकरीचे पैसे विसरा, पैसे जमा होणार नाहीत असं परफेक्ट सांगणं सरकारचं आहे। म्हणजे आता तुम्हाला फार्मर आयडी असणं गरजेचं आहे, काढणं गरजेचं आहे असं देखील म्हणणं राज्य सरकारचं आहे। राज्य सरकारने त्यानंतर सांगितलं आहे की सर्व शेतकरी बांधवांनी अजून महत्त्वाचं एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे असं देखील म्हणणं राज्य सरकारचं आहे। इकडे बघा, आता तुम्हाला काही अशी 2 कामे करायची आहेत, ती 2 कामे केली तर तुमचा हप्ता सुरू राहील असं राज्य सरकारने सांगितलंय। तर चला, कोणती 2 कामे करायची ती सांगतो आणि नमो शेतकरीचे पैसे कसे आणि किती वाजून किती मिनिटाला आणि किती तारखेला येणार आहेत ते देखील लगेच सांगतो। तर बघा, या ठिकाणी आता पहिलं काम तुम्हाला करायचं आहे, आपलं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का नाही ते बघायचं आहे। आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न लवकर करून घ्या, ही काम तुम्ही बँकेत जाऊन करू शकता, ई सेवा केंद्रावरती जाऊन देखील करू शकता। म्हणजेच की जे CSC सेंटर असतात आता ते प्रत्येक गावात देखील बऱ्याच ठिकाणी बघायला मिळत आहेत। जर गावात नसतील तर आसपासच्या शहरी भागात जाऊन CSC सेंटरला भेट द्या शेतकरी मित्रांनो। तिथे भेट दिल्यानंतर त्यांना म्हणायचंय आमचं आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करायचं आहे, तेवढं लिंक करून घ्या आणि बँक खात्याशी संलग्न करणं देखील गरजेचं आहे। आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न देखील करा, ही देखील कामं तुम्हाला करायची आहेत। आणि अजून महत्त्वाचं काम म्हणजे ते खूपच अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे, EKYC। बघा, आता EKYC जर केलेली नसेल तर सर्व शेतकरी बांधवांनो तुम्हाला सांगू इच्छितो की EKYC अनिवार्य आहे। जे कोणी EKYC करणार नाहीत त्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार नाहीत असं सरकारचं म्हणणं आहे। त्यामुळे आता EKYC करा आणि नमो शेतकरीचे पैसे मिळवा। EKYC केले की डायरेक्ट तुमच्या खात्यात नमो शेतकरीचे पैसे येऊन जातील, तुम्हाला नक्की दिलासा मिळेल। त्यामुळे काळजी आणि चिंता करायची नाही असं डायरेक्ट परफेक्ट म्हणणं राज्य सरकारचं आहे। त्यामुळे आता ही एक मोठी घोषणा, दिलासा देणारी घोषणा सर्व शेतकरी बांधवांसाठी आपण डायरेक्ट म्हणू शकतो, तसा मोठा निर्णयच आता राज्य सरकारने घेतलेला आहे। आणि यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला, प्रत्येक नागरिकांना एक मोठा दिलासा आता मिळत जाणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, ही कामे आता लवकर करा। आता महत्त्वाचं म्हणजे हप्ता कधी जमा होणार। बघा, आता 1 जानेवारीला हप्ता येणार का अशा बातम्या आहेत, मात्र इकडे बघा सरकारकडून अधिकृत तारीख जाहीर झाली नाही। मात्र 1 जानेवारी हे वर्ष बदलत आहे आणि 2026 वर्ष येत असल्यामुळे वर्षाच्या सुरुवातीला शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता सरकार निर्णय घेऊ शकतं। त्यामुळे काळजी करू नका, त्या टायमिंगच्या आसपास हे पैसे तुम्हाला नक्की मिळतील। जरी 1 जानेवारीला हप्ता नाही आला तरी सरकार 5 जानेवारी ते 10 जानेवारीच्या आसपास नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची घोषणा करू शकते, अशा देखील बातम्या येत आहेत। त्यामुळे कुणालाच काळजी करायची नाही, योजना सुरूच आहे, हप्ता काय बंद होणार नाही। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती। चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनला ऑल वरती टाका। भेटूयात पुढच्या व्हिडिओत, धन्यवाद।